महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गुंडगिरीचा कळस, आरोपींचा पोलिसांवर चाकू हल्ला। चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यावरच चाकू हल्ला। जिंतूर तालुक्यातील चारठाणा पिंपरी शिवारात घडलेली घटना। घटनेनंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तर जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जखमी कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर। समाजात गुन्हेगारी व गुंडगिरीचा धाक एवढा वाढला आहे की आता खुद्द पोलीसही संरक्षित नाहीत असे दिसत आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे। सराईत गुन्हेगारावर पोलिसांचा वचक नसल्यामुळे गुंड प्रवृत्ती वाढीस लागली आहे। याचे जिवंत उदाहरण परभणी जिल्ह्यात दिसून आले आहे। एका गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे गेले असता संबंधित आरोपीने त्या पोलिसावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्यासह वरिष्ठ पोलीस प्रशासन अधिकारी कर्मचारी शासकीय रुग्णालयात जखमी पोलीस कर्मचाऱ्याला भेट दिली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड।